एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली म्हणून त्या तरुणांनी मोठ्या करिअरची स्वप्न रंगवायला सुरुवात केली. मात्र आपण एका छळछावणीमध्ये अडकलोय याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. कॉर्पोरेट जिहाद हा शब्द कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. नाशिकच्या अशाच एका मल्टीनॅशनल कंपनीतले अनेक तरुण आणि तरुणी कॉर्पोरेट जिहादचे सावज ठरलेत. कोणाचं लैंगिक शोषण करण्यात आलंय तर कोणाचा धर्म परिवर्तनासाठी छळ करण्यात आलाय. पाहूया या धक्कादायक प्रकरणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश. गरजू तरुणींना नोकरी देऊन लैंगिक शोषण. प्रमोशनचा आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव. आधीच अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणामुळे नाशिक देशभरात चर्चेत आहे. अशातच एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश झाल्यामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरले. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये कुणी MBA, कुणी इंजिनियर तर कुणी बँकिंग फायनान्स शाखेचा पदवीधर आहे. एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुणींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्यात. नुसतं लैंगिक शोषणच नाही तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांवर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा, त्यांना वेगवेगळी आमिषं दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिकमधल्या ज्या कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्याच कंपनीमधले हे आरोपी टीम लीडर म्हणून काम पाहत होते. या तरुणींकडनं कॉल सेंटरच्या धर्तीवर ज्या पद्धतीने काम सुरू असतं तसंच काम करून घेतलं जात होतं. अनेकांचा डाटा गोळा केला जात होता आणि कॉल सेंटर प्रमाणेच या कंपनीमध्ये या तरुणींचं काम हे दैनंदिन सुरू असायचं. या टीम लीडरकडनं देखील ही सगळी माहिती गोळा करून अपलोड केली जात होती. मात्र स्वतःच्या पदाचा गैरवापर करून या तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचं या कंपनीतल्या कर्मचारी पीडित तक्रारदार तरुणींनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय. हा कॉर्पोरेट जिहाद कशा पद्धतीनं केला जात होता त्यावर एक नजर टाकूया. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींना हेरलं जायचं. मुलाखतीच्या वेळी भरल्या जाणाऱ्या फॉर्मवरून तरुणींच्या गरजा आणि मानसिकता ओळखली जायची. जास्तीचा पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, प्रमोशन अशी वेगवेगळी आमिषं दाखवून तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं. कॅफे, हॉटेल किंवा पिकनिकच्या बहाण्यानं जवळीक वाढवली जायची. मैत्री वाढल्यानंतर लग्नाची इच्छा व्यक्त करून संबंध ठेवले जायचे. एकदा का तरुणी जाळ्यात अडकली की तिचं लैंगिक शोषण सुरू व्हायचं. एका गुन्ह्यात पीडित तरुणीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केले. आरोपींनी लैंगिक शोषण तर केलंच, मात्र त्याशिवाय धर्म परिवर्तनासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला. कॉर्पोरेट जिहादचा सावज ठरलेल्या तरुणाची बदनामी होऊ नये म्हणून त्याचा चेहरा ब्लर करण्यात आलाय. मुस्लिम पेहराव दिसत असला तरी हा तरुण हिंदू आहे. सुरुवातीला या तरुणाला नोकरीसाठी तरुणी शोधण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र नोकरीसाठी तरुणी सहज तयार होत नसल्यानं तरुणानं काम करण्यास नकार दिला. मग आरोपींनी या तरुणावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला. मुस्लिम धर्म स्वीकारल्यास प्रमोशन करण्याचं आमिष दाखवण्यात आलं. तसंच मुस्लिम पेहरावात वावरण्यासाठी जबरदस्तीही करण्यात आली. त्यांनी हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचं देखील तक्रारीमध्ये नमूद आहे. मुस्लिम धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करताना हिंदू कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याचा देखील आरोप हा करण्यात आलाय. सोबत या कंपनीमध्ये काम करणाऱ्या विवाहित तरुणी ज्या होत्या त्यांना मुलं होत नाही म्हणून आक्षेपार्ह अशा शेरीबाजी अनेकदा सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. आतापर्यंत 6 अविवाहित तरुणी, 2 विवाहित महिला आणि 1 पुरुष अशा एकूण 9 जणांनी नाशिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने लक्ष दिलं पाहिजे एवढं सत्यच आहे, परंतु तुम्ही जर पाहिला तर हे ज्या काही अतिरेक कारवाई झाल्यात ना, हे सर्व वेल क्वालिफाईड ज्याला म्हणतात ते असलेले मुलं आहेत आणि यांचे वय 22 ते 30च्या दरम्यान आहे. हा मोठा रॅकेट या ठिकाणी याच्यामध्ये दिसून येतोय. निश्चित मोका लावलाच पाहिजे, मोकोका त्यांच्यावर लावलाच गेला पाहिजे, मोकोका लावला पाहिजे आणि मुलींचे जे छेडछाड झाले त्याच्यासाठी सुद्धा पोस्को लावता आला तर तोही लावला पाहिजे अशी आमचं सुद्धा इच्छा राहिलं. आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या कार्य ही गोष्ट टाकू. कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखले जाणारे भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त केलाय. हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे. सरकार म्हणून तर आम्ही तुमच्या बरोबर आहेतच, पण एक हिंदू म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. हे जिहादी तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. ज्या अर्थी मल्टीनॅशनल कंपनीत विशिष्ट पद्धतीनं धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता, महिलांचं लैंगिक शोषण केलं जात होतं, हे सगळं पाहता हे रॅकेट एका कंपनीपुरतं मर्यादित आहे की याची पाळंमुळं कॉर्पोरेट जगतात दूरवर पसरली आहेत याचा शोध घेणं गरजेचं आहे. शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.